काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार जे आपल्यासोबत आहे. भाऊ, 23 तारखेला निकाल आहे, काँग्रेसला काय अपेक्षित आहे? 23 तारखेचा निकाल महाविकास आघाडीच्या बाजूने असेल. आम्ही 165 ते 70 जागा आम्ही जिंकत आहोत. मी 100% खात्रीने सांगतो, या सरकारच्या विरोधात प्रचंड आक्रोश होता आणि लोकांना बदल हवा होता. ज्या पद्धतीनं फडणवीस आणि शिंदेनी तोडफोड करून हे सरकार चालवलं, असंविधानिक सरकार होतं आणि या दोघांनी मिळून महाराष्ट्राचं वाटोळं केलं. महाराष्ट्रामध्ये जातीचं विष पेरलं, धर्मांधता पसरवली, एक रिव्हेंजफुल पॉलिटिक्स या दोघांनी केलं. हे विशेष करून फडणवीस आणि शिंदेचं नाव पुढे येतं. म्हणून त्यामुळे लोक यांना नाकारतील. कारण महाराष्ट्र 1 नंबरवरचा महाराष्ट्र यांनी 11व्या नंबरवर नेऊन ठेवला. हे किती जाहिराती देऊ देत, लपून राहिलं नाही. केंद्रीय सेंट्रलच्या सर्वेमध्ये किंवा त्यांचा तो अहवाल आहे, त्या अहवालामध्ये पाहणी अहवालामध्ये हे सगळं आलेलं आहे. आणि मला तरी असं वाटतं की या सगळ्या संदर्भात महाराष्ट्रातील निकाल हे आम्हाला पूर्ण आम्ही ग्राउंडवर काम करतो. त्यामुळं तुम्ही पहिलं उद्या विचाराल की तुमच्या एक्झिट पोलबद्दल काय मत आहे, तर एक्झॅक्ट पोल आम्ही पाहू, एक्झिट पोल नाही पाहणार. एक्झॅक्ट पोल काय असतील ते तुम्हाला 23 तारखेला दिसतील. एक्झॅक्ट पोल 23ला दिसेल, परंतु आता सगळे एक्झिट पोल म्हणतात की काटेची टक्कर आहे, कोणाला स्पष्ट बहुमत नाही. नाही, हे काय आता मागच्या हरियाणामध्ये किंवा पार्लमेंटमध्ये हे 2-4 महिन्यातले झालेले सर्वे काय होते, काय दाखवत होते आणि कुठे आहे त्या सर्वेचा अंदाज. लोक हुशार झाले, त्या सर्वेवाल्यांना लोक चुकी म्हणजे काय माहिती देतात ती काय पूर्ण माहिती देत नाहीत. हे हरियाणामध्ये दिसलं, पार्लमेंटमध्ये दिसलं. त्यामुळे यावर आम्ही अधिक बोलण्यापेक्षा 23 तारखेला आम्ही यावर बोलू. लाडक्या बहिणींचं महिलांचं मतदान वाढलेलं आहे, जवळपास 3-4%, कुठे 5%, कुठे 2%. काय वाटतं तुम्हाला, कुणाला फायदा होईल याचा? नाही, ते त्यांनी आम्हाला फायदा दिला आहे. कारण 3,000 रुपये त्या लाडक्या बहिणीला महागाई लक्षात घेऊन आम्ही देण्याचं आमच्या जाहीरनाम्यामध्ये मान्य केलं आहे. त्यामुळे त्यांना वाटलं की हे निवडणुकीच्या तोंडावर भाऊबीज करतात, नाही तर यांना 10 वर्ष काही भाऊबीज आठवली नाही. त्यामुळे त्या सगळ्या बहिणी आमच्या बाजूने कौल देतील. संजय शिरसाट जे आहे त्यांनी म्हटलं की एकनाथ शिंदे जर शरद पवारांसोबत गेले तर आम्ही सगळे आमदार त्यांच्यासोबत जायला तयार आहोत. जर तर काय होईल, निवडणुकांचा निकाल येऊ द्या, काही होऊ शकतं. अजित पवार तिकडे जाऊ शकतात, ते शिंदे इकडे येऊ शकतं. काय मला आज हे जर तरच्या गोष्टी आहेत. निवडणूक निकालानंतर महाराष्ट्रातलं राजकारण इतकं नासवलं आहे या भारतीय जनता पक्षाने. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीलाच काळीमा फासलं आहे आणि त्याचे जनकच मुद्दाम आपले देवेंद्र फडणवीस आहेत. मी स्पष्टपणे आरोप करतो आहे, सिरियसली आरोप करतो आहे. असं त्यांचंच नाव घेतलं जातं. त्यांचं नाव का बरं घेतलं जातं मला कळत नाही. आणि ते मग पुन्हा कधी कधी म्हणतात तावात येऊन की मीच केलं, असं नाही म्हणू ना. ते म्हटल्यामुळे आरोप बोट आज त्यांच्याकडे जातो की जनक हे कोण आहेत या फाळाफोळीचे, तर मग त्यांच्याकडे जातात. देवेंद्र फडणवीस आहेत. राजकीय जे महाराष्ट्राला एक वेगळं महत्त्व होतं. राजकारणामध्ये कधी रिव्हेंज पॉलिटिक्स नव्हती महाराष्ट्राच्या. गरज भासली तुम्ही म्हटलं की अजितदादा इकडे येईल, तुमच्याकडे आले तर तुम्ही घ्यायला तयार आहे काँग्रेस? नाही, आता महाविकास आघाडी निर्णय घेईल, काँग्रेस घेण्याचा प्रश्नच नाही. आम्ही 3 पक्ष एकत्र लढलो आहोत. 3 पक्ष मिळून जो निर्णय आम्ही ठरवू तिघांनी मिळून, त्यामुळे चर्चेअंती निर्णय होईल. बघा, सत्ता सगळ्यांना हवी आहे, पण सत्तेसाठी काय त्या पद्धतीनं महाराष्ट्राचं वाटोळं केलं आहे. बरं, काय झालं की हे सगळं मिळवत असताना काय मिळालं भाजपला? म्हणजे तुम्हाला उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात उपमुख्यमंत्री व्हायचं नव्हतं, पण शिंदेंच्या नेतृत्वात तुम्ही झालात. म्हणजे काय मिळवलं मला काही कळत नाही. त्यामुळे यावर जर तरवर फार काही आपण चर्चा करण्यापेक्षा 23च्या निकालानंतरच चर्चा करू. पण एक नक्की सांगतो, आम्ही 165 ते 70 जागा आम्ही जिंकत आहोत. आणि लोकांनी सगळ्यांनी पार्लमेंटमध्ये जे वातावरण होतं तोच पार्लमेंटमधलं वातावरण, पैशाचं तुफान मारा केला गेला. फार मोठ्या प्रमाणात मिठाई वाटली गेली. ती मिठाई लोक खाल्लीत, पण ती भाजपच्या मिठाईमुळे डायबिटीस होईल म्हणून घेतली खरी, पण निर्णय मात्र वेगळा घेतला. मुख्यमंत्री कोणाचा? महाविकास आघाडीचं तुम्ही म्हणता सत्ता येईल, तर मुख्यमंत्री
महाविकास आघाडीचा. महाविकास आघाडीची सत्ता येईल, मुख्यमंत्री महाविकास आघाडीचा होईल. नाना पटोले म्हणतात की काँग्रेसचा मुख्यमंत्री. नाना पटोलेजी काय म्हणलं मला माहीत नाही, पण महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री व्हावा आणि तिघांनी मिळून तो निर्णय घ्यावा. आणि तिघांचे आमचे वरिष्ठ नेते आहेत, हायकमांड आहेत, या संदर्भातला निर्णय त्यांना अधिकार आहे. तो आम्हालाही नाही, कोणाचा करावा किंवा व्हावा तो मला वाटतं यावर बोलण्याची गरज नाही. संजय राऊत म्हटले की जर नाना पटोलेला मुख्यमंत्री पदाचा चेहरा असेल तर मग खरगे आणि राहुल गांधी यांनी ते जाहीर करावं. नाही, असे महाविकास आघाडी म्हणून ज्यावेळेस लढतो त्यावेळेस आपण महाविकास आघाडी म्हणून विचार केला पाहिजेत. आता ते काय म्हणलेत, हे काय म्हणलेत, त्यावर मला काही फार बोलायचं नाही. आम्ही एकत्र लढलो, लोकांनी पाण्यात देव बुडवून ठेवले होते की हे महाविकास आघाडी होणार नाही, शेअरिंग होणार नाही, पण झाली. पार्लमेंटमध्ये झाली, असेंब्लीमध्ये झाली आणि रिझल्ट चांगले येत आहेत. पार्लमेंटमध्ये आले तसेच रिझल्ट असेंब्लीमध्ये पुन्हा येणार, विधानसभेमध्ये. आणि मुख्यमंत्री राहुल गांधीच शेवट काय, काँग्रेसच्या बाजूचा मुख्यमंत्री व्हायचं असेल तर निर्णय तेच घेतील. पण महाविकास आघाडीमध्ये कोणत्या बाजूला मुख्यमंत्रीपद जातं 3 पक्षात हे अद्याप ठरलं नाही ना. ते ठरेल त्यावेळेस त्या पक्षाचे नेते निर्णय घेतील. राष्ट्रवादीकडे जर मुख्यमंत्रीपद गेलं तर राष्ट्रवादीचे नेते ठरतील, शिवसेनेकडे गेले तर शिवसेनेचे नेते, काँग्रेसच्या बाजूला मुख्यमंत्रीपद आलं तर मुख्यमंत्री राहुल गांधी आणि खरगे साहेब ठरवतील. हे ठरलं आहे. त्यामुळे आमचे संजय राऊत म्हणतात ते काही नवीन बोलत नाही आहेत. असं काही ठरलं आहे का ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री अशी कुठलीही चर्चा महाविकास आघाडीमध्ये झालेली नाही. लाडक्या बहिणींचा म्हणजे अपक्षांच्या हाती सत्तेच्या चाव्या असेल असंही म्हणतात. तुमच्याकडनं काही अपेक्षा जे निवडून येऊ शकतात त्यांच्याशी काही संपर्क, कारण की भाजपचे कडून सर्वच पक्ष त्यांच्याशी संपर्कात आहेत. भाजप आहे, काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे, उद्धव ठाकरे आहेत, जिथे जिथे आहेत ते ते लोक त्यांच्या संपर्कात असणारच. अपक्ष तुमच्या संपर्कात आहे काही काँग्रेसच्या? असणारच ना. अनेक ज्यांच्या पक्षाच्या आयडिओलॉजीशी जे जोडले आहे, पहिली प्रायोरिटी अपक्षांची तीच असते. आता काही बेमान असतात 2-4-5%, तेवढे तर प्रत्येक ठिकाणीच असतात. विदर्भात काय होईल असं वाटतं? विदर्भामध्ये आम्ही 35-40च्या आसपास राहू. महाविकास आघाडी लिहून ठेवा तुम्ही. एक 35+ असणार, एकही कमी नसणार. दावे के साथ मैं बोलता हूँ, चॅलेंज नाही बोलतोय. लाडक्या बहिणी आमच्या बाजूनं आहे असं मतदान केलं असं फडणवीस म्हटले. हो, 1,500 देऊन बहिणीला विकत घ्यायचं ठरवलं असेल तर बहिणी काय 1,500 विकल्या जाणार आहेत काय? आणि कोणाची हिंमत आहे काय बहिणींना विकत घेण्याची? बहिणींना एकीकडे तुम्ही 1,500 दिले आणि दुसरीकडे महागाई वाढवलेत. इलेक्ट्रिकचा बिल 30% वाढवून दिला, 35%. तर बदला घेणार नाही काय? एका खिशात घातलेत आणि दुसऱ्या खिशातून काढून घेतलेत. एका पिशवीत घातले बटव्यात, दुसऱ्या बटव्यातून काढलेत. हे सगळं ओळखून आहेत. हे स्वतःला शहाणे समजत असतील भाजप आणि त्या महायुतीचे नेते, पण त्याच्यापेक्षा हुशार आहेत आमच्या बहिणी. आमदारांची मीटिंग्स काही 23 तारखेनंतर राहण्याची व्यवस्था हॉटेलवारी होणार आहे यावेळेस? व्यवस्था केली काँग्रेसनं? हे तुम्ही नेत्यांनाच विचारताय की तुमची व्यवस्था केली का? नाही, तुम्ही आमदारांची, तुम्ही नेते आहात, आमदारांची व्यवस्था केली आहे का? असं आहे, व्यवस्था करण्याची, व्यवस्था म्हणजे राहायची म्हणतो मी, बाकी नाही. व्यवस्था राहण्याची सांगतोय. हे आत्तापासून आम्हाला विचारून सगळं भाजपवाल्यापर्यंत पोहोचवाल तुम्ही. त्यामुळं आम्ही हॉटेलचं नाव नाही सांगू शकत ना, कुठे आहे व्यवस्था तेही सांगू शकत. नाव सांगू नका, पण व्यवस्था केली आहे का? हे व्यवस्था आमच्या सगळ्यांना यांनी इंस्ट्रक्शन मिळाले. सगळ्याच पक्षाचे लोक सगळ्या आमदारांना 23 तारखेला रात्री पोहोचायला सांगितलं आणि 24 सगळ्या पक्षांनी सांगितलं. आम्ही पण सांगितलं की 24ला सकाळी कोणत्या हालतीत रिपोर्टिंग करा. मुंबईला काही बैठक वगैरे एकत्र थांबणार महाविकास आघाडी? उद्या बैठक आहे महाविकास आघाडीची. आमच्या नेत्याबरोबर अंतर्गत बैठक आहे, नंतर महाविकास आघाडीच्या नेत्याबरोबर उद्या बैठक आहे सकाळी. त्या बैठकीमध्ये आम्ही चर्चा करू नेमकं काय येत आहेत, आकडे काय येत आहेत, काय एक्झिट पोल आता आलेला, त्यानंतर ग्राउंड रियालिटी काय आहे, अपक्ष काय, हे सगळी चर्चा होईल. हे चर्चेचा भाग आहे. पण मला वाटतं की आज हे होण्यापेक्षा 23ला निकाल तुम्ही बघा आणि महाराष्ट्रातला बदलही बघा. शेवटचा प्रश्न माझा, महाविकास आघाडीचे सगळे आमदार एकत्र ठेवणार आहे का मागच्या वेळेस गुवाहाटी वारी झाली तसं यावेळेस तुमची काही वेगळी वारी असेल आमदारांची? नाही, काही गरज वाटत नाही मला, कारण बहुमत स्पष्ट आहे, काठावरचं बहुमत नाही. त्यामुळे कुणालाही कुठे हलवायची गरज वाटत नाही. खूप धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन सायांसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.